15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या 28 वर्षीय नववधूचा अपघातात दुर्दैवी अंत झाला। हातावरील मेहंदीचा रंग ओला असतानाच त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न बेरंग झाली आहेत। सुचिता आधाटे वय वर्ष 28 राहणार पुणे या दिनांक 27 जून रोजी दुपारी नगर मनमाड महामार्गावरून आपल्या MH14 LN 2809 क्रमांकाच्या दुचाकीवर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना TN 59 DX 3157 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। सुचिता आधाटे कृषी विस्तार विभागात PhD तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होत्या। नुकत्याच 8 जून 2025 रोजी त्यांचा विवाह झाला होता अशी माहिती समोर येते। लग्नानंतर त्या पुन्हा विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी आल्या होत्या। मात्र दिनांक 27 जून रोजी सुचिता आधाटे या नवविवाहित विद्यार्थिनीचा अपघात झाला। यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाल्या। अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्यासह DN जाधव, जयेश पवार, अमोल दिवे, गणेश पर्वत, अनिल नजन, रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार, वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली। सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर इथे उपचारासाठी हलवले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले। या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त वाहने व कंटेनर चालकाला ताब्यात घेतले। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आडाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।